वास कोणाची ठीक आहे. तर रामराम मित्रांनो, आता आम्ही परत सिंहगड किल्ल्यावर ट्रिप मारण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. आपण पाहत असताल तर सिंहगड किल्ल्यावर खूप वस्तू, छत्रपती शिवरायांचे पुतळे वगैरे अजून खूप वस्तू पाहण्यास मिळत असते. आपण पाहत असताल दुर्बीण आणि यानंतर आम्ही लोकमान्य टिळक विशेष या ठिकाणी आम्ही भेट घेण्यासाठी चाललेलो आहोत. सिंहगड किल्ल्यावर लोकमान्य टिळकांचे सुट्टीकालीन निवासस्थान बंगला आहे. 1889च्या सुमारास त्यांनी बंगला खरेदी केला, जिथे ते आरोग्यदायी वातावरण, एकांत निवांततेचे काम व वाचन करण्यास त्यांचे ठिकाण होते. 1915 मध्ये महात्मा गांधीजींनी आणि लोकमान्य टिळकांची भेटही याच गडावर झाली होती. इथे असं तळाव, विहीर असे त्यांचे ठिकाण होते. लोकमान्य टिळकांचं एक सुप्रसिद्ध वाक्य होतं, ते ऐकून घ्या. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे ऐतिहासिक घोषणा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. या घोषणेमुळे भारतामध्ये आत्मविश्वास निर्माण होणे, इंग्रज राजवटीत उठाव करण्याची प्रेरणा मिळाली. हे वाक्य स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे ब्रीदवाक्य मानले जाते. तर यानंतर आम्ही पुढील बुरुज, काही राहिलेला किल्ला पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर ते आपण पाहत असताल. तर यानंतर या सिंहगड किल्ल्यावर कचरा, प्लॅस्टिक टाकण्यासाठी ठिकाण असे काही बॉक्स आपण पाहत असताल टाकण्यासाठी आहे. तसेच शांतता पाळण्यासाठी सुद्धा घोषणा दिलेल्या आहेत. या ठिकाणी अशा तोफा, प्राचीन तोफा आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर आता आम्ही तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे प्रस्थान या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. आपण पाहत असताल कोंढाणेश्वर मंदिर, किल्ले सिंहगड. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला जे मावळ्यांचे लढाईचे प्रकार, भिन्न प्रकार आपल्याला पाहण्यास मिळत असते. तर या ठिकाणी खूप प्रेरणा, ऊर्जा, उत्साह निर्माण होतो. इथं निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर राजगडावरचं ही प्रतिमा आपल्याला पाहण्यास वाटत आहे. तर ही ज्यावेळेस राजगडावर नरवीर तानाजी मालुसरे छत्रपती शिवरायांसमोर म्हणतात की आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, अशी प्रेरणा देऊन ते या कोंढाण्यावर चाल करून सिंहगड किल्ल्यावर येतात. तर यातील हा इतिहास आपल्याला पाहण्यास मिळत आहे. खूप असंख्य असे भाविक मावळे, भावी पिढीचे जय जय शिवाजी महादेव. प्रथम नरवीर मालुसरे व इतर मावळे यांच्याशी माझा मानाचा मुजरा आणि वंदन करतो. याच भूमीवर यांचा शौर्य, पराक्रम, यांनी रक्त सांडलं या स्वराज्यासाठी आणि या रयतेसाठी. आपले राजे यांची गाथा वंदन करतो त्या मातृभूमीला, जिजाऊ मासाहेबांना आणि शंभूराजांना. जय जिजाऊ, जय शंभूराजे.
शिवछत्रपती, निधड्या छातीचा, शंकर भाऊंचा, मराठी मनाचा आणि भारत भूमीचा एकच राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज होते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हे प्रसंग आपल्याला संघर्ष करण्याची ताकद देतात. असा आग्रा भेटीचा थरार तुम्ही शांतपणे ऐकावे. मित्रांनो, महाराष्ट्र धर्मसंकटात सापडला होता, कारण महाराज आपले राजपुत्र संभाजीराजे व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले कर्तव्य करण्यासाठी आपली आई कुटुंब अभियान निघाले होते. 5 मार्चला राजे रायगडावरून निघाले. 11 मे 1967 आग्रा जवळ पोहोचले. राजधानी महाराजांची उत्तम बर्दास्त ठेवण्यात आली होती. पण प्रत्यक्ष दरबार भेटीच्या वेळी महाराजांना कोणत्याच ठिकाणी सांगून त्यांचा अपमान करण्यात आला. शंभर ग्रॅम कमान 1 किलो शस्त्राची विधी आवडीची मावळ बघा लांबी 1000 ते 1700 ग्रॅमचा होता. जोड असून तेवढा मराठ्यांचा वर गेल्यावर डाव्या बाजूस तानाजी मालुसरे स्मारक दिसते. तेथे तानाजी स्मारक समाधीच्या वतीने साडू गोडे जाऊ झाले कल्याण दरवाजा फुला रंग माची आता दोन्ही कडे दाखवते कसं जायचं त्याला. कल्याण दरवाजा पुढं काय हो सरळ काय हो पुढं सांगायचं करायचं कड़ा तो देखने का अपनी वो कल्याण दरवाजा इकडे हरवलं होतं का इकडं समोरच्या आम्हाला आरामशीर खाऊन देते आणि आई घाल्यांनी आज बी आपल्याला झुकलंय म्हणून सोमवारचे पण काय काल तुम्हाला न्यायला जागा नाही तर काय करणार आम्ही. बरोबर खाली ना कल्याण दरवाजा बरोबर बघायचं इथे सपाट वातावरण ना होय लाडू पहिलं बांधकाम बिंदकाम असं नवीन किल्ला तेव्हा कसं वाटलं कसं म्हणजे तुफानाचं बांधकाम म्हणजे
जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की हाय नरवीर तानाजी मालुसरे या सिंहगड किल्ल्यावर अतिशय अवघड या ठिकाणाहून त्यांनी सिंहगड किल्ल्यावर सर केली. तर आपण ठिकाण पाहू शकता. हीच ती तानाजी कडा. या ठिकाणाहून नरवीर तानाजी मालुसरे हे वरती येऊन दोर बांधून किंवा घोरपड त्यांनी म्हणतात की वर सोडून ती 2 वेळा सोडली, वर नाही आली. पण तिसऱ्या वेळेमुळे वर नाही आली तर थोडं डायरेक्ट मारू असे काहीतरी बोलल्यानंतर ती घोरपड वर आली. त्यानंतर एक जरी मावळा वर गेला तर संपूर्ण मावळे येण्यास सक्सेस झाले. त्यावेळेस सर्व मावळे वर येऊन सिंहगड किल्ल्यावर लढले. ते माग साऊथ कडचा पूर्ण येडा पूर्ण भारताचा नकाशा आहे ना सेम ते वरी ह्याच्यावर गेलो ना त्याचं सगळं बरोबर. आता हितनंच बघा ना, ही वरती असतो जम्मू काश्मीरकडे वरती असतो. तिथून शत्रू वर आला नसता तिथून. आता तो राजगड ते हे दोन्हीतून एकच आहे कोणता तो राजगड आहे तो प्रतापगड तोर नाही झालाय. तो राजगड आहे. इथंच महाराज थांबले होते. इथंच महाराज थांबले होते. ते गड जिंकला का नाही पाहायसाठी. गडावून दिसतो ना, ह्यो किल्ला दिसतो, ह्या किल्ल्यावरून दोन्ही किल्ले. तर मित्रांनो, कोंढाणा धाडसी या मोहिमेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे हे सुद्धा होते. त्यानंतर 5 फेब्रुवारी 1670 रोजी सिंहगडच्या कोंढाणा थरारक लढाईत तानाजींच्या बलिदानानंतर त्यांनी नेतृत्व सांभाळले होते. मावळ्यांचा धीर सुटल्यावर दोरी कापून परतीचे मार्ग बंद करून त्यांनी मुघल किल्लेदार उदयभानचा पराभव केला आणि गड सर केला. त्यांच्या शौर्यानेच गड आला पण सिंह गेला हा इतिहास घडला. लढाईत तानाजी मालुसरे यांना वीरमरण आल्यानंतर सुभेदार सूर्याजी मालुसरे यांनी मावळ्यांच्या सैन्याचे सूत्र हाती घेतले. तानाजींच्या मृत्यूमुळे मावळे मागे हटत असताना सूर्याजींनी कड्याचे दोर कापून टाकले, ज्यामुळे मावळ्यांसमोर लढण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरला नाही. जिंका किंवा मरा अशी प्रतिज्ञा करून त्यांनी गडावरील मुघल सैन्यांचा उदयभान राठोड पराभव केला. सूर्याजींच्या या निर्णायक भूमिकेमुळे कोंढाणा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला, ज्याचे नाव नंतर सिंहगड असे ठेवण्यात आले. सूर्याजी मालुसरे यांनी तानाजींच्या मृत्यूची बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गडावर विजय मिळवला. आम्हाला माहित नव्हतं आमच्या बरोबर आलं. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचे बालमित्र तानाजी मालुसरे हे धारातीर्थ लढावून पडले आहेत असं समजल्यानंतर तिथून ते कल्याण दरवाजावरून धावतीने ज्यावेळी छत्रपती शिवराय आले आणि त्यांनी पाहिल्यानंतर अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी असं उद्गार शब्द निघाला, गड आला पण सिंह गेला. तेव्हा या कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे नाव ठेवण्यात आले. आणखी पुढं असं पुढं होतं ते अजून ते याच्या लेवलला होतं जास्त बांधकामच नाही ना पुढं. मग काय तुमचे कडतो मी तसं माझा काढ चढतरी काय वाटत नाही. चढतंय माणूस कसंही चढतंय. अरे उतरताना डायरेक्ट
जय जय भवानी. जय शिवाजी. तर मित्रांनो, आत्ता आपण कल्याण दरवाजा या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला जे शेष दगड आपल्याला बाजूला पडलेले दिसत आहेत, तर हे जीर्णोद्धार होण्यासाठी या ठिकाणी पुन्हा थोडं नवीन काम करणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला दर्गावस्थे दिसत आहे. तर आपण आता कल्याण दरवाजा ज्या ठिकाणी सूर्याजी मालुसरे याच कल्याण दरवाजाहून दरवाजा फोडून ते आतमध्ये काही राहिलेले मावळे आत आले होते आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजही राजगडावरून याच कल्याण दरवाजाहून आले होते आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्याशी भेट घेतली होती. कल्याण दरवाजा लईच पंचायत परिस्थिती केली. कल्याण दरवाजा अतिशय भयानक आणि मजबूत असा दरवाजा आहे. तो अजून जाणीव देतो की अजून तो छत्रपती शिवरायांची वाट पाहत आहे. जरी कल्याण दरवाजा जरी बाहेरून वाटत असेल, जरी मोडल्यासारखं पडल्यासारखं वाटत आहे, पण आतून ऊर्जा आणि स्फूर्ती खूप मजबूत आणि बलाढ्य असा हा कल्याण दरवाजा आहे, याची जाणीव वाटते. तुमचं सगळं दुखणार आहे होय. हत्ती का तुम्हाला काढा ना राव तेवढं आमच्या भाऊ जरा असाच तोय. पुढे बसताय फोटो काढा. पुढे बसल्या फोटो असतो राव शिंदे. 2 मिनिट याडा मारून येऊ दे की मला एकदा आता. अरे हे पाय आहे ना तिथं बस खाली. हा हा बस खाली पुढे चला. बस खाली बस. हा मोकळे झाडू करा वर तोंड एकदा. बस झेंडा घेता केज मग. तर मित्रांनो, हा आहे कल्याण दरवाजा. खूप स्ट्रॉंग आणि मजबूत असा कल्याण दरवाजा आहे. वरून मुकुट ते जरा दगड 400 वर्षानंतर अजून दम मारत आहे त्याचे मुकुट, कारण ते झिजले त्यामुळे ते खराब झालेले आहेत. तर या ठिकाणी जे मंडळी जे किल्ले राखणारे होते तर या ठिकाणी राहत होते आणि जो दरवाजाचे जे खोल दिसत आहे तो दरवाजाला आड होत असे, तर त्यावेळी तो दरवाजा उघडा होत नसे. तर मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या किल्ल्यावर जातो तेव्हा तिथले दगड हे सुद्धा आपल्याशी बोलतात. तर ते सर्व पाहतात, बोलतात, कारण त्यातूनच आपल्याला सगळं
कळतं की आपले राजे, आपले मावळे आणि आपले हे पूर्वज कसे त्यांचं पराक्रम, शौर्य आणि यांचा गाथा जर पाहायचा असेल तर ह्याच दगडाहून पाहायला पाहिजे, कारण हेच दगड सर्व सांगतात. त्यांना बोलता जर येत नसेल तर ते सर्व जाणून बसलेले हे दगड आपल्याशी बोलतात की आपले राजे आणि आपले मावळे यांचे शौर्य पराक्रम पाहण्यासाठी पाहायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शंभूराजे, हर हर महादेव, हर हर मावळे, जय शंभूराजे. ते बघायचं जायचं. चला तिथं जाऊ की. चल कडेवर जावी. अण्णा चल कडेवर. हा चला ना. सपाटीला कसे बोलले. आमचा साडू तसा आहे ना. काय अय पाणी आहे खरं साडू. होय खरंच पाणी देऊ रे, एकदम स्वच्छ आहे. चला मग पुढं बॉटल घ्यावं लागेल. मी या सिंहगड किल्ल्यावर पूर्ण ट्रिप मारली तर असे याप्रमाणे पाण्याचे टाक, असे थोडे विहिरीप्रमाणे पाणी साचण्याचे होल खूप मी पाहिलेले आहेत. तरी वर्षभर पाण्याची कधीच प्रॉब्लेम नाही, असं या ठिकाणी सिंहगड किल्ल्यावर पाण्याची अडचण नाही असं मी पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, नंतर ही एक विहीर आहे, अतिशय मौल्यवान अशी विहीर आहे, कारण फ्रीज कूलरपेक्षाही मस्त अशी विहीर आहे. स्वच्छ असं पाणी असते, आपण पाहू शकताल. आता ह्या टायमाला खूप ऊन होतं, यामुळे या ठिकाणी खूप शिवभक्त शिवप्रेमी सिंहगड किल्ल्यावर ट्रिप मारून थकले होते. पण त्यावेळेस मग थोडी तहान लागली, तेव्हा खूप गर्दी होती, तेव्हा आम्ही सुद्धा आलेलो. तर आपण त्या ठिकाणचं दृश्य पण पाहत असताल. तर आता आपण पाहत असताल तर खूपच डायरेक्ट वरून डायरेक्ट तळ दिसत आहे विहिरीचं. तर मित्रांनो, आता आम्ही काही ठिकाण आम्ही विसरलोत, पण काही जे होईल तेवढं आम्ही ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आत्ता आम्ही हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आपण पाहू शकताल, अतिशय मस्त असं ठिकाण आहे. याच ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी झालेली आहे, म्हणजे मृत्यू झालेला आहे, आपण पाहू शकताल.
स्थळ आलं. फोटो काढताय शूटिंग करताय शूटिंग एक गाडा मारा मग बोल चक्कर कोण जाग्यावर कसं दिसतय कसं दिसतय कसं दिसतय डोंगर 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 बस चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी